राज्यामध्ये बाठिया आयोगाच्या माध्यमातून इम्पेरियल डाटा प्राप्त झाला आहे। बाकी आयोगाच्या अहवालानुसार 37.70% ओबीसी असल्याचे म्हटले आहे। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रीट पिटिशन 259/94 यामध्ये दिलेल्या नियमानुसार 2010 जर एखाद्या राज्याने ओबीसीचा इम्पेरियल डेटा गोळा केला असेल तर एकूण ओबीसींची टक्केवारी 50%च्या वर जाऊ शकते असा निवाडा दिलेला आहे। याच निवाड्यानुसार तमिळनाडूचे आरक्षण वाढवण्यात आले होते। आता राज्यात सुद्धा ओबीसींच्या 27% ऐवजी 38% आरक्षण देता येईल व त्यामुळे एकूण आरक्षण राज्यात 58% होईल, असे ओबीसी नेते आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे। नाशिक येथील गेस्ट हाऊस येथे माजी खासदार तथा आरक्षणाच्या अभ्यासात हरिभाऊ राठोड यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्र समिती मालेगाव तालुका अध्यक्ष समन्वय अनिल जाधव, अखिल भारतीय आदिवासी सेना मुंबई अध्यक्ष अर्जुन शिंपी, संविधान आर्मी विद्यार्थी उपजिल्हाध्यक्ष रोहित हिरामन शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहर कमिटी सदस्य सखाराम देवरे, नंदू ठाकरे, नानासाहेब शिंदे उपस्थित होते। मी नवीनच गोष्ट आता सांगितली की आपल्याला 38% आरक्षण मिळू शकते। मग ते मंत्री आहे तर त्यांनी मागणी करायला पाहिजे, नाहीतर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे आणि बाहेर पडून त्यांनी ओबीसीचं नेतृत्व करायला पाहिजे। म्हणजे सत्ताही भोगायची इकडून, म्हणजे तिकडून त्यांना सर्टिफिकेट द्यायचा निर्णय तुम्हीच घेताय, त्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आहे आणि मी एक सर्टिफिकेट मिळू देणार नाही म्हणून लांब लांब हात करून तुम्ही त्या सभेमध्ये सांगता की कसे मूर्खपणाचं काम आहे। म्हणून भुजबळ साहेबांनी 2 पैकी 1 काम करावं। एक तर हेच करत राहा, तुम्ही सभा घेत राहा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या, न तर आम्ही जे मागणी करतो ओबीसी समाजासाठी ती भुजबळ साहेबांनी करायला पाहिजे। का नको करायला? ओबीसीचे नेते आहेत ना ते, तुम्ही मागणी त्यांनी करायला पाहिजे, त्यांचं काम करून। नाही तर मग जरांगे पाटलांच्या खात्यावर आम्हाला बंदूक द्यावं लागेल, त्यांना नेतृत्व द्यावं लागेल। जरांगे पाटलांचं नाहीतर ओबीसी झाले, ते ओबीसीचंही नेतृत्व करतील, मराठाचंही नेतृत्व करतील, बिघडलं कुठे? अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात, वाईट परिस्थिती। ठीक आहे। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।